आणि सँडविच खाने के लिए फुर्सत नहीं थी. आणि बासुंदी बनलेली आहे. बासुंदी आता बेसिकली याच्यामध्ये दूध गरम करावं लागतं 2 पातेल्यांमध्ये. तर तुम्ही बघा तिकडच्या व्हॉट इज ओकेजन टुडे? आज मराठी लोकांचं न्यू इयर आहे. हो, अच्छा अच्छा अच्छा. त्याला गुढीपाडवा म्हणतात. अच्छा. आणि तिकडे जे दुसरे हे दिसतंय कढई, त्याच्यातच पण दूध गरम केलं होतं आणि याच्यात दूध गरम केलेलं आहे. आणि जर क्लोजअप घेतलं तर मी तुम्हाला आणखीन डिटेल मध्ये सांगता येईल. ही बासुंदी बनलेली आहे बेसिकली. बेसिकली तुम्हाला दूध गरम करावं लागतं 2 मोठ्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे एक साधारण 2 तास गरम करावं लागतं स्लो ह्याच्यावरती. गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये बदाम पिस्ते, जसं तुम्ही बघाल इथे पिस्त्यांचं. ये कहाँ से लाया आपने? हे इकडनंच नाही, युके प्रोडक्ट. आणि हे बघितलं पिस्ते असं टाकावे लागतात त्याच्यामध्ये. मुद्द्याची बाब ही की आदरणीय श्री निखिल वडतकर यांच्या मार्गदर्शनाखाली बनवण्याचे आहे. आणि हे साखर त्याच्यामध्ये आधी टाकावी लागते. साखर टाकल्यानंतर आता मी जरा ट्रान्सफर करतो तर थोडा फीडबॅक ज्यांनी आता खाल्ली आहे लगेच त्यांच्याकडे मिळेल. तुम्हाला कशी वाटली? मराठीत उत्तर द्या मिस्टर मासिक. मैं तो आपकी इतनी साफ मराठी बोल नहीं सकता, लेकिन जो है आपकी जो मला चांगली वाटली म्हण. जो है बहुत ही काबिले तारीफ है. बहुत पहले खाया था मैं महाराष्ट्र में, उसके बाद अब खाने का मौका मिल रहा है मुझे. तो आपका कैसा फीडबैक है? बहुत ही जो है, और उसका आपके हाथ का बना हुआ तो बस देख के बोल सकते कि जो है ये चीज के बारे में बात करें ना आप. रबड़ी ये जो है वही बोल रहा है, रबड़ी जो है बहुत बढ़िया, बहुत बढ़िया और बहुत काबिले तारीफ है. थैंक यू, मतलब थैंक यू बोलना पड़ेगा मेरे को. और ये खत्म हुआ उनका एक अभी बर्तन है जिसमें उन्होंने पिया है. और हाँ, ये आई एम सॉरी, बर्तन चेंज खत्म हो गया. और बस बढ़िया. अभी दूसरे कंटेंडर यहाँ पे आपको दिख रहे हैं, वो मिस्टर तरुण जायसवाल है, जो कि बासुंदी सूते जा रहे हैं. लेकिन कोई वांदा नहीं, तुम लोग साला चोट कर रहे हो मेरे साथ. बाकीचं नंतरचं सेशन रात्री रेकॉर्ड करण्यात.